शिव भी हैं। आज वो एक दोहरी भूमिका में यहाँ पर है। सहायक आयुक्त तो श्री कापसी जी से अनुरोध करूंगा कि वे मंच पर आए, उनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। उनका स्वागत है। हमारे उपायुक्त श्री विजय देशमुख साहब का भी। नागपूर महानगरपालिकेची स्थापना ही 2 मार्च 1951 रोजी झालेली आहे। 2 मार्च 1951 रोजी नागपूर महानगरपालिकेची स्थापना झाली आहे। दुसरे म्हणजे आपल्याला पब्लिकशी रिलेटेड काम करण्याचं सौभाग्य मिळालेलं आहे नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकाऱ्यांना। तिसरं म्हणजे आपल्या पोटाची व्यवस्था सुद्धा नागपूर महानगरपालिकेने केलेली आहे। त्यामुळे 74 वर्ष पूर्ण करून आपण 75व्या वर्षी जे पदार्पण करीत आहोत, त्यामुळे हा आजचा दिवस आपण सोहळा आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम मैं मनीष सोनी जी का धन्यवाद करना चाहूँगा कि एक आम नागरिक के तौर पर मुझे महानगरपालिका के बारे में कुछ बोलने का उन्होंने मौका दिया। मैं नागपुर में करीब 40 साल से रह रहा हूँ और 15 साल के पहले तक मैं भी नागपुर के उस तमाम नागरिकों की तरह मैं भी यही सोचता था कि हर चीज़ की रिस्पॉन्सिबिलिटी महानगर पालिका को है। मैं कुछ नहीं करूँगा, मैं सिर्फ महानगर पालिका पे उंगलियां उठाऊंगा क्योंकि मैं टैक्स देता हूँ। उसके बाद हमारी थोड़ी सोच बदली और हमने सोचा कि हम शहर के लिए कुछ करें। हमने एक NGO बनाया और हम नागपुर महानगर पालिका के करीब आए। मैं कॉरपोरेट में काम करता हूँ, मुझे लगता था कि हम बहुत काम करते हैं, हम पे बहुत प्रेशर है। फिर जब मैं नागपुर महानगर पालिका के लोगों से करीब हुआ तो मैंने देखा कि इनके काम करने का कोई समय नहीं है। इन्हें सूर्योदय से अगले सूर्योदय तक काम करना है। मैं दंग रह गया, सच्ची बता रहा हूं मैं, मेरे विचार बदल गए कि इतनी मेहनत इनको करना पड़ता है। और सबसे बड़ी बात है, हम प्रेशर की बात करते हैं कॉर्पोरेट में, यहाँ का प्रेशर देखिए। यहाँ का हर व्यक्ति एक आम आदमी के प्रेशर से लेकर मंत्रालय के प्रेशर के अंदर में काम करता है। और हर वो व्यक्ति जो नागपुर महानगर पालिका के ऊपर में उंगली उठा रहा है, मैं उनको आह्वान करना चाहूंगा इस मंच से कि 7 दिन आप चुन लीजिए कौन सी कुर्सी पे आपको बैठना है। आप 7 दिन यहाँ काम करके बता दीजिए, आप नहीं कर पाएंगे। अभी चैंपियंस ट्रॉफी चल रहा है, अनफॉर्चुनेटली नागपुर महानगर पालिका वो बैट्समैन है जिसको बॉल कहीं लगे ना लगे हजारों लोग DRS कर देते हैं। और अफसोस की बात है कि थर्ड अंपायर बिना फुटेज देख के आउट का करार दे देता है। महानगर, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महानगरपालिकेची स्थापना जी आहे ही 2 मार्च 1951 रोजी झाली। त्यावेळी श्री जी देसाई हे पहिले प्रशासक होते महानगरपालिकेचे आणि त्याच्यानंतर 1952 मध्ये श्री बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे आपले महानगरपालिकेचे पहिले मेयर झाले आणि पुढे त्यांनी राज्यामध्ये मंत्रिपदाची तसंच आपले क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सुद्धा ते होते आणि त्यांच्या नावाने एक स्टेडियम सुद्धा आहे। तेव्हाच्या काळामध्ये जे नगरसेवक म्हणून ज्यांनी काम केलं होतं श्री M हिदायतुल्ला यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे। देशाचे ते उपराष्ट्रपती देखील होते। असे अनेक जे ज्यांनी खूप असे महत्त्वाचे जे व्यक्तिमत्व आहे त्या वेळोवेळी महानगरपालिकेशी जोडले गेलेले आहेत। आतापर्यंत महानगरपालिकेमध्ये एकूण 54 महापौर आपल्याला लाभले आणि 51 आयुक्तांनी इथे आपली सेवा दिलेली आहेत। तर यावेळेला नागपूर महानगरपालिकेचा अमृत महोत्सव वर्ष सुरू आहे। 74 वर्ष नागपूर महानगरपालिकेला झालेले आहे आणि यावेळेला दस्तूर खुद्द या नागपूर महानगरपालिकेचे 51वे आयुक्त आणि 14वे प्रशासक म्हणून ज्यांची ओळख आहे असे अभिजित चौधरी सर आज आपल्यासोबत आहे। त्यांना आपण विचारूया, कमिशनर साहेब, आज मनपाला 74 वर्ष पूर्ण होतात, तर कसं बघता याकडे? नाही, सर्वप्रथम मी आपले नागपूर शहरातले सर्व नागरिक जे आहेत, आमचे सर्व मनपाचे कर्मचारी, अधिकारी वृंद, सर्व जनप्रतिनिधी या सगळ्यांचा मनापासून त्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांना की महानगरपालिकेने आपला हा एक महत्त्वाचा माइलस्टोन जो आहे म्हणजे 74 वर्ष आपल्याला स्थापनेला कंप्लीट झालेलं आहे आणि आपण 75व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे। हा एक महत्त्वाचा माइलस्टोन आज आपण अचीव केलेला आहे, त्यासाठी सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि महानगरपालिकेने आतापर्यंतही आपल्या शहराच्या विकासासाठी विविध याच्यातनं प्रकल्पाच्या माध्यमातून सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि तोच जे आमचा हे आहे, मग ते फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, विविध नागरिकांना सेवा सुविधा पुरवणे असेल, हा जो आतापर्यंत आपण केलेल्या चांगल्या सुविधा ज्या आपण प्रोव्हाइड केलेल्या आहे त्याला अधिक चांगल्या पद्धतीने देण्यासाठी आज आम्ही इथून पुढेही प्रयत्न करणार आहोत।
महानगरपालिकेमार्फत आता येणाऱ्या 75व्या वर्षामध्ये आम्ही विविध जे हे आहेत कार्यक्रम आहेत ते आयोजित करणार आहोत, जेणेकरून हा नागरिकांना हा मेसेज जो आहे की आपल्या या महत्त्वाच्या इन्स्टिट्यूशनचे ह्या 74 वर्ष कंप्लीट झालेत आणि 75व्या वर्षी त्यांनी पदार्पण केलेले आहे त्यांच्या स्मरणात राहायला पाहिजे, अशा पद्धतीने आम्ही विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून हा जो आमचा अमृतकाळ जो सुरू झालेला आहे आपल्या महानगरपालिकेचा तो सेलिब्रेट करणार आहोत. आणि यावेळी मी विशेष आभार सुद्धा मानणार आहे की जसं मी आता संबोधनातही सांगितलं की साधारणतः सर्व जे आमचे लोकप्रतिनिधी होते, प्रत्येक नगरसेवक असतील किंवा आम्हाला आतापर्यंत 54 महापौरांनी महापौर पद इथे भूषवलं, अतिशय ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे देशाच्या आणि राष्ट्राच्या याच्यामध्ये राजनीतीमध्ये वेगवेगळ्या विकासामध्ये, असे सर्व लोक महानगरपालिकेशी जोडले गेले होते. त्या सगळ्यांचंही मी मनापासून त्यांना धन्यवाद व्यक्त केले. या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे आणि आमच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये सर्व जे आमचे सफाई कर्मचारी आहेत, अगदी कर्मचारी अधिकारी सर्वांचं सुद्धा मी आतापर्यंत जी काही वाटचाल केलेली त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं योगदान आहे. त्यांना सुद्धा मी या महत्त्वाच्या दिवशी जे आहे त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. अभिजित सर, काळ आणि वेळ बदलत चाललेला आहे. पूर्वीला जसं वहीवर नोंद व्हायची, आता इतकं तंत्रज्ञान समोर वाढलेलं आहे, तर काय सांगाल सर्व तुमचे जितके काही विभाग आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना काय मार्गदर्शन कराल? नाही, जसं मी आपल्याला सांगितलं की आता आपल्याला एक ग्लोबल सिटी जर व्हायचं आहे आणि ओव्हरऑल कामाच्या पद्धती बदललेल्या आहेत, प्रोसेसेस चेंज झालेल्या आहेत, तर त्या नवीन पद्धती नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करणे फार आवश्यक आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासून त्यांच्या ट्रेनिंगपर्यंत आणि नवनवीन जे लोकांच्या रिक्वायरमेंट्स आहेत, त्यांच्या ज्या गरजा आहेत त्याच्यानुसार त्याला रिस्पॉन्ड करण्याची क्षमता महानगरपालिकेमध्ये आपल्याला संस्था म्हणून जी आहे ती डेव्हलप करावी लागणार आहे. तर हा एक महत्त्वाचा आपल्याला रिफ्लेक्शनचा सुद्धा पॉईंट आहे की त्या दिवशी आपण आतापर्यंत केलेल्या कामाचं एक त्याचा सार्थ अभिमान ठेवून पुढे काय भविष्यात आणखी चांगलं करायचं त्याचा देखील आपल्याला एक रोडमॅप तयार करावा लागणार आहे. बिलकुल. नागपूर महानगरपालिका एक अशी संस्था जी जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सर्वांच्या कामाला येत असते आणि मागील गेल्या 74 वर्षापासून महानगरपालिकेचं काम हे अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. जसं जसं डेव्हलपमेंट होत आहे, शहराचा विकास होत आहे, लोकसंख्या वाढते आहे, तर साहजिकच नागपूर महानगरपालिकेवर फार मोठी जबाबदारीसुद्धा आहे. ती जबाबदारी उत्कृष्टपणे पेलण्यासाठी म्हणून काही जे रणनीती या ठिकाणी तयार व्हायला पाहिजे, जेणेकरून अधिकारी असतील कर्मचारी असतील ते नागरिकांशी चांगले संवाद साधतील. आणि नागरिकांचं सुद्धा हे कर्तव्य आता यावेळेला राहणार आहे की आपण सुद्धा मनपा प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करून मनपा प्रशासन सर्व कर्मचाऱ्यांशी सामंजस्यपणाने चांगल्या बातचीत करावी आणि आपले काय काम असते ते नक्कीच काढून घ्यावे. पण मनपा प्रशासन हे सध्याला तरी नागपुरातील एकमेव प्रशासन आहे असं म्हटल्यास हरकत नाही, कारण मनपा प्रशासन हे एकमेव याकरता आहे, कारण बाकीचे सुद्धा अनेक संस्था आहेत. मात्र नागपूर महानगरपालिका ही एक आईचं मोठं काम करणारी एक प्रेमळ अशी मातृशक्ती म्हणून जर म्हटलं तर हरकत नाही. नागपूर महानगरपालिकेच्या या 74व्या दिवशी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नागपूर महानगरपालिकेच्या या परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, एच न्यूज नागपूर. धन्यवाद सर. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है, तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही